12वा खेळाडू पाठवा. तर 4 ओव्हरची मॅच आहे. ओपनिंगची सलामीची जोडी प्रदीप ठाकूर आणि समीर तावडे अशी आरंभिक जोडी रिद्धी सिद्धी कोपरीकडून. चौथी मॅच आहे, 5वी मॅच आहे. 7 मॅच तब्बल आज खेळवल्या जातील. 16 टीम या स्पर्धेत उतरलेला आहे. आज 8 टीम खेळतील, उद्या 8 टीम आपण पाहणार आहोत. 8 टीमचा खेळ. नवसाती धीमा आणि ऐरोली कुलेवडा. ऐरोलीच्या या मॅचने उद्याच्या दुसऱ्या दिवसाची फायनलची सुरुवात होणार आहे. त्याच्या राकेश प्रतिष्ठान गोठवली, श्रीकृष्ण दिवा, ज्वेल एनो कोपरखेणे, प्रिदेशन बेलापूर, दिवेश इलेव्हन ऐरोली आणि पी बॉईज नेरुल या मॅचेस आपण पाहणार आहोत. 8 सामना 4 षटकांचा. प्रथमच नवीन गोलंदाज जितूम मापे या संघातर्फे जय जगन्नाथ अंडर-22 मापे विरुद्ध रिद्धी सिद्धी कोपरी. सलामीची जोडी मैदानात. बघूया रिद्धी सिद्धी कोपरी या संघातर्फे समीर तावडे प्रथमच स्ट्राईक एंडला आणि प्रदीप नॉन स्ट्राईक प्रदीप ठाकूर. दरम्यान सामन्याला सुरुवात होताना पटकन खेळवा. सामना 4 षटकांचा. राऊंड ऑफ 16चा हा शेवटचा सामना. सुरेख चेंडू, सुरेख गती. तिथे एसटी रक्षक अनिरुद्ध डाऊरकर यांना चेंडू मिळाला नाही. चेंडू जातो डी झोन मध्ये. संघाला सुरुवात मिळते 1 धावसंख्येवर. दरम्यान बघूया पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. यॉर्क पद्धतीचा चेंडू बॅटची एज घेऊन डी झोन मध्ये जातो. अजून 1 धावसंख्या मिळेल. 2 धावसंख्या बिनगडीपात. सामना फक्त 4 षटकांचा. यानंतर जेही सामने होतील ते सर्व सामने मात्र 4 षटकांचे होतील. दरम्यान सुरेख चेंडू, पुन्हा एकदा सुरेख गती. दरम्यान बघू शकता 1 धावसंख्या धावून पूर्ण होते आणि 1च धावसंख्येत समाधान देखील होते. 3 चेंडू नंतर धावसंख्या 3 वर. पहिला षटक, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. जर चेंडू हरवला किंवा बाहेर सीमारेषेवर जर मिळाला नाही तरच चेंडू बदलण्यात येईल, नाहीतर चेंडू बदलता येणार नाही. आणि मैदानावर जर बॉल मिळाला नाही तर बॅट्समन मॅक्झिमम 4 धावसंख्या काढू शकतो. असं डिक्लेअर्ड रन किंवा हात वरती करून चालणार नाही. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. दरम्यान बघूया चौथं चेंडू पहिल्या षटकातील. प्रथमच प्रदीप स्ट्राईक एंडला. सुरेख फटका. चेंडू बघूया कुठे जाईल. सीमारेषा बाहेर. पंच वेदांत मात्रेंचा षटकाराचा इशारा. पहिला मोठा फटका येतो रिद्धी सिद्धी कोपरी या संघाकडून. चार चेंडू नंतर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर. 5वा चेंडू पहिल्या षटकातील जितू यांचा. बघूया क्षेत्ररक्षण करताना जय जगन्नाथ अंडर-22 माफे. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख गती. चेंडू निर्धाव. धावसंख्या 9 वरच. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील जितू यांचा. सुरेख गोलंदाजी. काय चेंडू होता. चेंडू एसटी रक्षकाला देखील मिळाला नाही. चेंडू जातो डी झोन मध्ये. 1 धावसंख्या मिळते. पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रिद्धी सिद्धी 11 कोपरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनगडीबाद 10 वर.
चांगली गोलंदाजी करून गेला इथे मात्र जितू यांनी. एक षटकार देखील आला त्यांच्या ओव्हरमध्ये, मात्र बाकीचे जे 5 चेंडू होते ते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने टाकले. पहिला षटकार झालेला आहे, त्याच्यामध्ये धावसंख्या 10वर नवीन गोलंदाज माफे संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलेला आहे रणजित. पहिला चेंडू त्याचा. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चेंडू निर्धाव जातो. समीर. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. आता मात्र बघूया, पंचांचा इशारा आहे तर व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन मिळते. धावसंख्या 11वर. सँडी सर, या पिचची खासियत आहे ही, जी पिच जेव्हा ओली असते, जसं इतर पिच सारखंच आहे ही, हे देखील की चेंडू पडला तर डबल स्पीडने स्किट होतो चेंडू. आणि जसंच जरासा देखील ऊन आला तर ही पिच पूर्णपणे ड्राय होते आणि चेंडू नेहमीच्या गतीने येणारा त्याच्यापेक्षा अजून स्लोवर स्पीडने अजून येतो चेंडू. तर या पिचची ती खासियत आहे. हलकेसे खड्डे, हलकेसे पॅचेस देखील आहेत जिथून चेंडू खाली दाबला गेला जातो. आता बघू शकता आपण, चेंडू डबल स्किटने पुन्हा एकदा लाईन लेंथ पद्धतीचा चेंडू एस टी रक्षकाला पुन्हा एकदा मिळाला नाही. धावसंख्या डी झोनच्या 1 धावसंख्येच्या रूपात 1 रन मिळते. धावसंख्या आता मात्र आहे 14 या आकड्यावर. असंच आहे, मगाशी देखील सकाळचे सत्रात जे 2 सामने झाले त्या 2 सामन्यामध्ये पाऊस होता, तिथे देखील धावसंख्या उभारले नाही जास्ती. आता ह्याच्या आधीच्या सामन्याचं आपण बघितलं तर फर्स्ट इनिंगला जेव्हा शिवदास मूर्ती बॅटिंग करत होते तेव्हा तेवढा काय पाऊस नव्हता, म्हणून तेवढे धावसंख्या उभारल्या गेल्या. आणि त्यानंतरला सेकंड इनिंगला जेव्हा सारसोले संघ बॅटिंगला आला त्यांच्याकडून तेवढे 85 धावसंख्या उभारल्या नाही, पण मात्र 60च्या जवळपास ते पोहोचले. 2 चेंडू शिल्लक आहेत, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. बघूया रणजित चांगली गोलंदाजी करताना. आता पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. जसं मी मगाशीच म्हणालो होतो, पाऊस असेल तर बॅटिंग कंडिशन खूप बॅड आहे. शेवटचा चेंडू. सुरेख गोलंदाजी रणजित यांची. फक्त आणि फक्त 6 धावसंख्या खर्चवले. दुसरा षटक संपलेला आहे. धावसंख्या बिनगडीबाद 16वर. नवीन षटक रोहित, तिसरा गोलंदाज. जय जगन्नाथ अंडर-22 माफे या संघाकडून. इथे मात्र घेर टाकायला लागेल, घेर शिफ्ट करायला लागेल, घेर वाढवायला लागेल रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला. धावसंख्या फक्त 16वरच आहे. आता मात्र बघूया, पंचांचा इशारा तर डेड बॉलचा, पिचच्या बाहेर आहे. इथे मात्र नोंद घ्यावी, जर दुसऱ्यांदा पिचच्या बाहेर चेंडू पडला तर नो देण्यात येईल. जर असंच पावसाची भरारी सेकंड इनिंगला देखील राहिली तर हा लोअर स्कोअरचा जो गेम आहे तो डिफेंड करण्याची कॅपेबिलिटी कोपरी संघामध्ये असेल. आता मात्र बघूया, सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू स्किटवून डबल स्पीडने एस टी रक्षकाच्या हातात. फलंदाजाला कळालं नाही. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू रोहित यांचा. बघूया, आता मात्र बघूया, पंच सुमित पाटील आहेत तिकडे, मात्र पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. बघूया, पंच सुमित पाटील हे तर मात्र अतिशय कॉन्फिडन्स नाही, त्यांना चेंडू दिसलेला आहे, त्यांना टप्पा दिसलेला आहे. रिव्ह्यू नसेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. लाईव्हचा रिव्ह्यू नसेल.
अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय काय आहे? निर्धाव आहे का? डॉट बॉल. वन वन डे आहे ना? वन डी. ओके, वन डी. धावसंख्या फक्त आणि फक्त 17वर. तिसरा चेंडू. आत्ता बघूया. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन डी झोन मध्ये जातो. धावसंख्या 18वर. अजूनही या इनिंग मधील, फर्स्ट इनिंग मधील 9 चेंडू शिल्लक आहेत. चालू असणारा सामना जय जगन्नाथ अंडर 22 माफे वर्सेस रिद्धी सिद्धी कोपरी. आता मात्र बघूया सुरेख चेंडू. चेंडू पुन्हा एकदा 2200 रुपयात 1 रन मिळते. चेंडू डी झोन मध्ये जातो. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या पुसते ती मात्र 19 या आकड्यावर. आजच्या दिवसाचा हा राऊंड ऑफ 16चा शेवटचा सामना. या सामन्यामधून जोही संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये शिवदास मूर्ती मोरावे या संघातर्फे खेळेल. आणि सकाळच्या सत्राचा जर विचार केला तर जे सकाळच्या सत्रामध्ये जे 4 टीम्स खेळले त्या 4 टीम्समध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे तो मात्र RV11 नेरुल या संघाने. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू इथे मात्र रोहित यांचा. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातो. काय गोलंदाजी आहे? पंचांचा इशारा काय? निर्धाव चेंडू. षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रिद्धी सिद्धी कोपरी या संघाची धावसंख्या बिनगडी बाद 19वर. काय गोलंदाजी म्हणावं लागेल इथे रोहित यांची. कारण जी हाफवेची पिच आहे सँडी सर, तिकडे आपण पाहू शकता, आपल्याला इकडूनच दिसतोय की तिथे पाणी जमलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये परफेक्टच्या परफेक्ट रोहित यांनी टप्पे टाकले. अतिशय सुरेख गोलंदाजी केली त्यांनी. जर पाणी असंच जर सेकंड इनिंगला देखील जमून राहिला तर मात्र रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला फायदा होईल. आता बघू शकता आपण इथे सूर्याचे किरण यायला चालू झाले पण तिकडे मात्र पिच सुकण्याची शक्यता जास्ती आहे. जो टेनिसचा चेंडू असतो त्या चेंडूच प्रमाणे इथे रबर बॉलच्या चेंडूमध्ये देखील थोडेफार टेक्निक्स असतात जे आपल्याला यूज करायला लागतात. आता मात्र बघू शकतो आपण शेवटचा षटक घेऊन आलेला आहे तो मात्र नंदन. धावसंख्या 19 बिनगडी बाद. धावसंख्या उभा राहावं लागतील. कम से कम 2 ते 3 षटका तरी ठोकावं लागेल रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला. दरम्यान बघूया. आता मात्र बघूया चेंडू कुठे आहे. चेंडू इथे मात्र सुरेख तिथे क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या 2 धावसंख्या काय मात्र रोखू शकल्या नाही पण चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे माफे संघाकडून. धावसंख्या 21वर. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 2 षटकार तरी ठोकावं लागतील माफे कोपरी या संघाला. शेवटचा षटक. दुसरे चेंडू. आता मात्र इथे बघूया धावचित बाद. पहिला धारा बसतोय कोपरी या संघाला. समीर यांच्या नवीन फलंदाज योगेश भोईर. ह्याच्या आधीचे जे रबर बॉलचे जे सामने झाले बरेच त्या सामन्यामध्ये रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा योगेश होता तो थोडासा लेट यायचा बॅटिंगला पण आता जर लवकर आला याचा अर्थ तो नक्कीच टच मध्ये असेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल फर्स्ट इनिंग मधल्या. धावसंख्या फक्त 21 वरच आहे.
सुरेख गोलंदाजी आणि आता मात्र इथे काय बघूया काय घडतोय. धावचीची संधी होती इथे मात्र माफे संघाला. अनिरुद्ध यांचा काय चेंडू नीट एसटीनं टिचला नाही. एक धावसंख्या धावून पूर्ण होते. धावसंख्या 22. 3 चेंडू शिल्लक पहिल्या इनिंग मधील. योगेश भोईर यांना कॅप्टनची भूमिका इथे पार पडावं लागेल. धावसंख्या 22 वरच आहेत. आत्ता मात्र बघूया सुरेख गोलंदाजी. दोन चेंडू शिल्लक. धावसंख्या 23. नंदन यांचा 5वा चेंडू. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी आहे इथे नंदन यांची. अजून एक धावचीची संधी. शेवटचा चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी म्हणावं लागेल इथे मात्र. जय जगन्नाथ अंडर-22 माफे या संघाची या शेवटच्या चेंडूवर बॅटची एज घेऊन डी झोन मध्ये जातो. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतरला रिद्धी सिद्धी कोपरी या संघाची जाऊन पोचते. ती मात्र 3 गडी बाद 24 या आकड्यावर आणि 25 धावांचं आव्हान दिलेलं ते 4 षटकांमध्ये. चला शिदास्मूर्ती मोरावे संघ आपला कर्णधार इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे तुमचं. यानंतरला तुमचा सामना होईल. आता चालू असणारा सामना जय जगन्नाथ अंडर-22 माफे विरुद्ध रिद्धी सिद्धी कोपरी या सामन्यातून जोही संघ जिंकेल तो शिवदास मूर्ती मोरावे या संघासोबत क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. सकाळच्या सत्रात आपण पाहू शकता RV11 नेरूळ हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. सेमीफायनलचा सामना आजच आपल्याला खेळवायचा आहे. आपण बघू शकता काँग्रेस रबर बॉल चषक 2022 गोठिवळी गाव
हे आपण पाहू शकता RSA राजीव स्पोर्ट्स अकॅडमीचं जे हे मैदान आहे गोटिली गावातील वागेश्वर मंदिराजवळचं, तिथे हे चालू असणारे सामने. आजच्या दिवसातला हा राऊंड ऑफ 16चा शेवटचा सामना. पहिलं इनिंग संपलेलं आहे आणि 25 धावांचं आव्हान दिलेलं आहे. इथे मात्र जय जगन्नाथ अंडर 22 माफे या संघाला 4 षटका, 24 चेंडू आणि 25 धावांची गरज. दरम्यान आपण बघू शकता सलामीची जोडी मैदानात. प्रभाकर नवी पहिल्याच गोलंदाजी करताना आपण पाहू शकता कोपरी संघाकडून 25 धावांचं आव्हान. रोहित सलामीची जोडी मैदानात. रोहित नॉन स्ट्राईक एंडला सुरेश. पहिला चेंडू 25 धावांचा पाठलाग. आता आपण बघू शकता चेंडू कुठे आहे. चेंडू हवेत आहे. झेलचित होण्याची शक्यता होती. इथे मात्र चेंडू जातो डी झोन मध्ये. 1 धावसंख्या मिळते. फक्त 25 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू टाकून झालेला आहे. पहिला चेंडू डी झोन मध्ये जातो. 1 धावसंख्या मिळेल. जर पहिले 2 षटक चांगलं टाकलं इथे मात्र कोपरी संघाने, त्या सामन्यामध्ये मजा येईल. आपण पाहू शकता कोपरीच्या इनिंग मध्ये फक्त आणि फक्त एकच षटकार आला. तर मागच्या इनिंग मध्ये पावसाची सरासरी जरूर होती. आता मात्र ती थांबलेली आहे. दुसरा चेंडू पहिल्या षटकातील. सोरॅक गोलंदाजी. अशीच गोलंदाजी करावं लागेल जर हा सामना लो स्कोरिंग एकदम रोमांचक करायचा असेल तर. त्याच्यावर सँडी सर सांगत आहेत कॅपेबिलिटी तर आहे रिद्धी सिद्धी कोपरीमध्ये. हे धावसंख्या रोखण्यासाठी. दरम्यान तिसरा चेंडू. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. नाही नाही, व्हाईट बॉल आहे. येस, व्हाईट बॉल आहे. थोडासा डोक्याच्या वरून गेला हा चेंडू फलंदाजाचा, म्हणून हा व्हाईट चेंडू असेल. पंचांचा निर्णय अंतिम. दरम्यान 2 चेंडू नंतर धावसंख्या 2. तिसरा चेंडू. सोरॅक गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन डी झोन मध्ये चेंडू. 3 चेंडू नंतर धावसंख्या बिनगडी बाद 3. 25 धावांचा पाठलाग. सुरेख गोलंदाजी. अशीच गोलंदाजी करावं लागेल. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. अशीच गोलंदाजी करावं लागेल इथे मात्र रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या फक्त 3च झालेले आहेत. 25 धावांचा पाठलाग. अशीच गोलंदाजी करावं लागेल. शेवटचा चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातो. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरला जय जगन्नाथ अंडर 22 माफे संघाची धावसंख्या बिनगडी बाद 3 वर. आता मात्र समीकरण आहे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. 18 चेंडू 22 धावा. अशीच गोलंदाजी करावं लागेल इथे रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला.
18 चेंडू 22 धावांची गरज. इथे मात्र बघूया मोठा फटका आलेला आहे सुरेश यांच्या बॅट मधून. हीच अपेक्षा होती माफे संघाला आणि ती आलेली आहे, ती पूर्ण झालेली आहे. मोठा फटका. अनिल जाधव, मोठा फटका सुरेश. तो सुरेश आहे. आता मात्र समीकरण 17 चेंडू 16 धावा. मोठा फटका आलेला आहे. पुन्हा एकदा फक्त दिशा दिलेली आहे चेंडू डी झोन मध्ये. 10 धावसंख्येवर. आत्ता मात्र 16 चेंडू 15 धावांची गरज. येस, नाही, खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. पंचवेदन त्यांचा. धावसंख्या 11. 16 चेंडू 14 धावांची गरज. शिवदास मूर्ती मोरावे कर्णधार कृपया करून आलेत का? आलेत आलेत. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचवेदांचा व्हाईट बॉलचा इशारा. पहिला षटक जे प्रभाकर यांनी टाकलं होतं फक्त 3 धावसंख्या आलेल्या त्यांनी खर्चवल्या. विकेटची अपेक्षा असेल इथे मात्र, कारण सामना थोडाफार माफ्या संघाच्या दिशेला जाताना. चांगली गोलंदाजी. हा चेंडू चांगला आहे. अशीच गोलंदाजी मगाशी करायची होती. आपण पाहिलं असेल मागच्या षटकामध्ये प्रभाकर यांनी अशीच गोलंदाजी केली होती आणि हीच गोलंदाजी आता मात्र अपेक्षित असेल अनिल यांच्याकडून. निर्धाव जातो चेंडू. आता मात्र 15 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. येस, अशीच गोलंदाजी. चेंडू निर्धाव. 14 चेंडू 13 धावा. 2 वाईट जरूर आले. अशीच गोलंदाजी करावं लागेल अनिल यांना. 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा लाईन लेंथ पद्धतीचा चेंडू. चेंडू एज घेऊन डी झोन मध्ये. धावसंख्या 13 वर. अजून 12 धावांची गरज आहे. 13 चेंडू 12 धावा. एक मोठा फटका आणि माफे संघ एका चांगल्या परिस्थितीमध्ये आणि विकेट्सची गरज इथे मात्र रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला. आपण पाहू शकता लो स्कोरिंग गेम होताना जय जगन्नाथ अंडर 22 माफे विरुद्ध रिद्धी सिद्धी कोपरी. येस, मोठा फटका आलाय. बघूया चेंडू कुठे जातोय. पंचांचा काय इशारा आले. षटकार. मोठा फटका येतोय. जी अपेक्षा होती माफे संघाला ती आलेली आहे. षटक संपलेले आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतरला जय जगन्नाथ माफे या संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 या आकड्यावर. आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. फक्त 6 धावांची. जर शेवटचा चेंडू जर चांगला टाकला असता अनिल यांनी, जर विकेटची वगैरे प्राप्त केली असती तर सामन्यात थोडंफार रोमांचक आलं असतं. सुरेश यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. समीकरण 12 चेंडू 6 धावांची गरज. चला बॅट्समन स्पीड अप करा प्लीज. बॉल येस पुरवतो. 12 चेंडू. मोठा फटका. सामना विजय. माफे संघ हा क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश झालेला. आता त्यांचा जय जगन्नाथ अंडर 22 माफे संघ हा शिवदास मूर्ती मोरावे या संघासोबत आता खेळेल क्वार्टर फायनलचा सामना. शिवदास मूर्ती या संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. कृपया करून माफे संघ कर्णधार या पटकन. सुरेश
पटकन ये. येस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार